नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये. इयत्ता 9वी विषय इंग्रजी आणि आपण बघतो ॲक्टिव्हिटी नंबर 37. सोपी ॲक्टिव्हिटी. याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं तुम्हाला हेडिंगवरनं दिसत असेल, इंटरव्ह्यू पीपल. लोकांचा आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. आता लर्निंग कॉम्पिटन्सीमध्ये त्यांनी हेच दिलेलं आहे, इंटरव्ह्यू पीपल बाय आस्किंग क्वेश्चन बेस्ड ऑन देअर प्रोफेशन. त्यांच्या प्रोफेशनशी रिलेटेड तुम्हाला त्यांना काही क्वेश्चन्स विचारायचे. ऑब्जेक्टिव्ह त्यांनी काय दिलेले आपण ते बघून घेऊया एकदा. टू हेल्प लर्नर्स, तुम्ही जे शिकणार आहात त्याच्यामध्ये हे काहीतरी ऑब्जेक्टिव्ह त्यांनी आपल्याला दिलेले. बघा, लर्न अँड नो मोर अबाउट पीपल्स प्रोफेशन. इतरांचं प्रोफेशन जाणून घेण्यासाठी आपल्याला ते समजून घ्यावं लागेल की एक्झॅक्टली हे काय काम करता, म्हणून क्वेश्चन्स बनवावे लागतील. सेकंड, एनकरेज द लर्नर्स टू फ्रेम सिम्पल अँड शॉर्ट क्वेश्चन्स. तुम्ही छोटे छोटे क्वेश्चन्स तुम्हाला बनवायचे, सिम्पल बनवायचे की जेणेकरून ते तुम्हाला विचारता येतील समोरच्याला. डेव्हलप इंटोनेशन अँड टोन ऑफ लर्नर. जो लर्नर आहे, जो शिकणारा आहे, त्याचा इथे आपल्याला टोन, हा इंटोनेशनचा जो टोन आहे तो आपल्याला इथे डेव्हलप करावा लागणार आहे. फोर्थ, यूज ॲप्रोप्रिएट व्होकॅबलरी. आता प्रत्येक प्रोफेशनसाठी वेगवेगळी व्होकॅबलरी तुम्हाला वापरता येते. म्हणजे बँकिंगसाठी असेल तर तुम्ही चेकबुक वगैरे यांच्या गोष्टीबद्दल विचारू शकता. तर सिमिलरली टीचर्स असेल तर टीचर्सला तुम्ही चॉक, खडू, स्कूल याच्याबद्दल तुम्हाला विचारू शकता तुम्ही. ओके, म्हणजे ॲप्रोप्रिएट व्होकॅबलरी तुम्ही इथे यूज करायची आहे. फिफ्थ, यूज लँग्वेज व्हेरी पोलाइटली. जी लँग्वेज तुम्ही वापरणार ती पोलाइटली, म्हणजे पोलाइटली क्वेश्चन आपण करायचे. मोर एक्सपोजर टू लँग्वेज. त्याच्यामुळे काय होईल, लँग्वेजचं एक्सपोजर तुमचं वाढेल, जास्तीत जास्त तुम्हाला लँग्वेजचा यूज करता येईल चांगल्या पद्धतीने. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्स. तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे बघा. फॉर्म अ पेअर ऑफ टू स्टुडंट्स. दोन स्टुडंट्सचे ग्रुप पेअर बनवा. एनकरेज देम टू आस्क क्वेश्चन्स. बघा, त्यांना काय करायचं, एनकरेज करायचं क्वेश्चन विचारण्यासाठी. एनकरेज देम टू फ्रेम क्वेश्चन शॉर्ट अँड स्वीट. जसं तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये पण त्यांनी सांगितलं, शॉर्ट अँड स्वीट क्वेश्चन्स तुम्हाला बनवायचे आहे. फोर्थ, मेक द लर्नर्स अवेअर टू यूज प्रॉपर व्होकॅबलरी. योग्य व्होकॅबलरीचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. स्टुडंट्स, तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या बघा. फ्रेम शॉर्ट क्वेश्चन्स रिलेटेड टू द प्रोफेशन. प्रोफेशनशी रिलेटेड एकदम शॉर्ट क्वेश्चन्स तुम्हाला इथे विचारायचे. सेकंड, यूज लँग्वेज मॉडरेटली. जी लँग्वेज तुम्ही वापरणार आहे ती कशी असली पाहिजे, मॉडरेट असली पाहिजे. की प्रॉपर सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन. आणि जो तुमचा सिक्वेन्स असेल, क्वेश्चन्स असतील त्याचा प्रॉपर सिक्वेन्स करा. म्हणजे मध्येच कोणता प्रश्न विचारला, मध्येच वेगळा विचारला, असं नका करू. रिलेटेडच विचारा, पण त्यांचा सिक्वेन्स सुद्धा प्रॉपर ठेवा. फोर्थ, बिगिनिंग अँड एंड द इंटरव्ह्यू प्रॉपरली. सुरुवात आणि शेवट इंटरव्ह्यूचा एकदम प्रॉपर असला पाहिजे. पाचवं, फ्रेम 10 क्वेश्चन्स अँड आस्क पोलाइटली. 10 क्वेश्चन्स बनवा आणि पोलाइटली विचारा ते. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये बघा काय दिले त्यांना तुम्हाला. स्टुडंट इज गोइंग टू टेक अन इंटरव्ह्यू ऑफ फेमस रायटर चेतन भगत. चेतन भगतचा तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, ॲज इफ आपण कन्सिडर करूया. ही फॉलोज अबोव स्टेप्स इन इट. आता आपल्याला त्याच्यामध्ये ह्या पुढच्या अगोदर ज्या स्टेप्स दिल्या होत्या त्या आपण फॉलो करणार आहे. वेलकम द रायटर, आस्क 10 क्वेश्चन्स, प्रिपेअर कन्क्लुजन विथ द थँकिंग वर्ड्स. आता याच्यावर त्यांनी आपल्याला हे क्वेश्चन्स ऑलरेडी दिलेले आहे. ओके, आपण हेच क्वेश्चन वापरू त्यांना विचारण्यासाठी. बघा, हे 10 क्वेश्चन्स आहे, मी बाजूला काढून ठेवलेले. हे 10 क्वेश्चन आणि कन्क्लुजन पण त्यांनीच दिलेलं आहे. सॉल्व डेमोमध्ये सुद्धा त्याची सुरुवात करून दिली फक्त. चला आपण त्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. क्वेश्चन्स त्यांचे आन्सर मी लिहून दिले तुमच्यासाठी, फक्त ते तुम्हाला तुमच्या ॲक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचे. फर्स्ट, व्हॉट वॉज युअर मोटिवेशन टू टेक अप रायटिंग ॲज अ करिअर. मग चेतन भगत काय उत्तर देता. सी, इनिशियली आय वॉज फॉन्ड ऑफ रायटिंग शॉर्ट पीसेस. लेटर आय वेंट इन बँकिंग बट आय डिडंट इंटरेस्ट मी ॲट ऑल. It didn't interest me at all. I always felt that I was not made up for that profession. It never presented me thrilled life. So I decided to turn back to writing, which always interested me. It gave me opportunity to show my talent by exchanging my ideas with youngsters, and it worked by the grace of God. पुढचा क्वेश्चन बघा. What novels हॅव यू रिटर्न अप टू डेट. आतापर्यंत तुम्ही कोणते कोणते नॉव्हल्स लिहिले, मी काही काहीच नावं घेतले फक्त. 5 पॉईंट समवन, द 3 मिस्टेक्स ऑफ माय लाईफ, 2 स्टेट्स, द स्टोरी ऑफ माय मॅरेज. म्हणजे हे काही नॉव्हेलचे नाव घेतले, अजून असेल. थर्ड क्वेश्चन बघा. सर, यू चेंज्ड द ट्रेंड ऑफ नॉवल अँड मेड देम शॉर्ट ऑफ अराउंड
110 to 120 पेजेस. व्हॉट इज युअर आयडिया बिहाइंड दिस? असं तुम्हाला काय वाटतं? म्हणजे हा एने विचारलेला हा क्वेश्चन आहे समजा. तर चेतन भगत काय उत्तर देतात त्याच्यावर बघा. आय थिंक न्यू जनरेशन इज फास्ट. दे कांट गिव्ह टू मच टाइम फॉर रीडिंग अँड दॅट्स वाय आय मेड शॉर्ट नॉव्हल्स. नंतर परत एक क्वेश्चन काय विचारतो, विच ऑफ युअर नॉव्हल्स आर अडॉप्टेड फॉर द मूवीज. मूवीजमध्ये तुमच्या कोणते कोणते नॉव्हल्स आलेले आहे? चेतन भगत सांगता, टू स्टेट, थ्री इडियट्स, हाफ गर्लफ्रेंड, हॅलो हॅलो, हॅलो पाहिजे होतं, आणि किक. हे नावं ह्या मूवीज रिलीज झालेल्या आहे माझ्या नॉव्हेलवरनं. नंतर फिफ्थ क्वेश्चन विचारला जातो ए कडनं, व्हॉट डिफिकल्टीज डिड यू फेस इनिशियली इन दिस प्रोफेशन. या प्रोफेशनमध्ये सुरुवातीला तुम्हाला काय डिफिकल्टीज आल्या, काय समस्या आल्या? मग चेतन भगत त्याच्यावर उत्तर काय देता, ॲक्च्युली आय क्विट माय जॉब फॉर धिस. इट इट माय पॅरेंट्स डिड not accept it first, and I was not well known writer, but later on this new generation accepted me as a writer. नंतर परत ए काय क्वेश्चन विचारतो बघा, विच नॉव्हल्स आर यू वर्किंग प्रेझेंटली ऑन. चेतन भगत उत्तर देता, सॉरी आय कांट टेल यू अबाउट इट बिकॉज इट इज सिक्रेट फॉर एव्हरीवन, वेट फॉर इट्स रिलीज. त्याचं रिलीजची तुम्ही थोडा वेळ वाट बघा. परत एक क्वेश्चन विचारतो, what do you get idea themes of novels, where do you get idea themes novels from. चेतन भगत उत्तर देता, our society is the biggest source which provides me an idea. मग पुढे परत इंटरव्ह्यूवर क्वेश्चन विचारतोय, विच अवॉर्ड हॅव यू रिसिव्ड फॉर युअर वर्क टिल द डेट. आत्तापर्यंत तुम्हाला कोणते कोणते अवॉर्ड्स मिळालेले आहेत? चेतन भगत सांगता, फिल्म फेअर अवॉर्ड फॉर बेस्ट स्क्रीन प्ले, झी सिने अवॉर्ड फॉर बेस्ट स्टोरी, आणि त्यांना CNN चा पण एक अवॉर्ड मिळालेला आहे. हे लक्षात घ्यायचं आपण. पुढचा क्वेश्चन बघा, यू हॅव प्रेझेंटेड डिफरंट यूथ एक्सेप्टिंग चॅलेंजेस इन लाईफ. ही इज charged with positivity and energy. What message would you like to offer to young generation of India? तुम्ही काय मेसेज देता त्यांना? First of all, find out what you can do. Accept what you wanted to do. Then you will get success. कळते? आता हा एक इंटरव्ह्यू चेतन भगतचा आपण इथे पाहिला. आता त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला पुढे दिलं, सॉल्ट डेमोमध्ये त्यांची सुरुवात करून दिली होती आणि कन्क्लुजन हेच आपण त्यांचं घेतलेलं होतं. कळते तुम्हाला? या ठिकाणी कन्क्लुजन आपल्याला त्यांचं हे घ्यायचं, म्हणजे हे तुम्ही ऍड करू शकता त्याच्यामध्ये. पुढे प्रॅक्टिसमध्ये बघा ते काय म्हणताय, एनकरेज लर्नर्स टू टेक इंटरव्ह्यू ऑफ बँक ऑफिसर इन देअर एरिया. बँक ऑफिसर तुमच्या एरियामधले जी कोणी असेल त्यांची तुम्ही एक इंटरव्ह्यू घ्या छोटीशी. आस्क स्टुडंट्स टू प्रिपेअर 10 to 15 क्वेश्चन्स अबाउट हिज वर्क ऑर करिअर. त्यांच्याबद्दल 10 ते 15 क्वेश्चन्स तुम्ही विचारा आणि त्यांच्या करिअरबद्दल तुम्ही त्यांना विचारा ते क्वेश्चन्स. मेक स्टुडंट्स अवेअर ऑफ युझिंग प्रायमरीली लँग्वेज. सोप्यात सोपी भाषा त्याच्या तुम्ही मध्ये यूज करायची. आस्क स्टुडंट्स टॉक ऑफ टू देअर पॅरेंट्स अबाउट देअर प्रोफेशन अँड करिअर. ओके, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीमध्ये बघा त्यांनी काय काय दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे प्रॅक्टिसचं पण आपण घेणार आहे आणि एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी सुद्धा आपण घेणार आहोत. टेक इंटरव्ह्यू ऑफ युअर फेवरेट टीचर अँड आस्क हिम क्वेश्चन्स अबाउट हिज प्रोफेशन अँड करिअर. तुमच्या फेवरेट टीचरचा तुम्ही एक इंटरव्ह्यू घेताय, त्यांच्या करिअरबद्दल तुम्ही त्यांना विचारू शकता. इव्हॅल्युएशनमध्ये काय बघा ते काय सांगता, ऑब्झर्व द स्टुडंट्स यूज ऑफ लँग्वेज अँड व्होकॅब्युलरी. स्टुडंटची लँग्वेज आणि व्होकॅब्युलरी तुम्ही बघा कशी आहे. ऑब्झर्व स्टुडंट्स ॲटिट्यूड अँड पॉझिटिव्हिटी. त्यांची पॉझिटिव्हिटी आहे का क्वेश्चन्स जेव्हा ते आन्सर देत आहे त्याच्यामध्ये, त्यांचं ॲटिट्यूड कसं आहे याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. ऑब्झर्वेशन ऑफ स्टुडंट्स क्वेश्चन फ्रेमिंग अँड ॲक्युरसी. क्वेश्चन फ्रेम करताना त्यांची किती ॲक्युरसी आहे हे पण तुम्हाला इथं ऑब्झर्व करायचं आहे. ठीक आहे, आता आपण ॲक्टिव्हिटीकडे बोलूया. 2 ॲक्टिव्हिटीज आहेत आपल्या बँक ऑफिसरची. पहिला इंटरव्ह्यू आपण घेतोय. हॅलो सर, डिड यू फाइंड एनी डिफिकल्टी कमिंग हिअर. बँक ऑफिसर, नो नॉट ॲट ऑल. परत प्रश्न विचारतो आपण, व्हॉट क्वालिफिकेशन्स डू वी रिक्वायर टू बिकम अ बँक ऑफिसर. बँक ऑफिसर, you just need to graduation in any faculty and then prepare for bank examination. A, do you find any difficulty in your job? Initially it was difficult for me, but after few months I'm used to it. Pude, how is your staff? Well, my staff is very supportive and they do very hard work.
परत, विच डिफिकल्टी यू फेस इन युअर जॉब. Bank officer, in the month of March it is very difficult for every one of us because in this time we get too much workload. पुढचं, हाऊ डू यू हँडल युअर एम्प्लॉईज, तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजला कसं हँडल करता. बँक ऑफिसर, एव्हरी वन इज वेल एज्युकेटेड अँड दे नो देअर वर्क व्हेरी वेल, सो यू कॅन से दॅट वी डोंट नीड टू हँडल देम, दे डू देअर वर्क प्रॉपरली. परत पुढचं बँक ऑफिसरला क्वेश्चन विचारला तो, हाऊ डू यू हँडल युअर कस्टमर्स. बँक ऑफिसर, वी प्रिफर टू हॅव पोलाइट कॉन्व्हर्सेशन विथ देम. नंतर पुढचा प्रश्न बघा, व्हॉट इज युअर ड्युटी टाइम, 10 AM to 5 PM. नंतर, do you get transfer? Yes, after every 3 years. How many transfer did you get until now? Bank officer, I got 7 transfer until now. A, do you like to give any message to our generation? Bank officer, work hard, do your studies properly. ठीक आहे. नंतर ए काय म्हणतो, थँक यू सर फॉर गिव्हिंग युअर प्रिशियस टाइम अँड शेअरिंग युअर नॉलेज विथ अस. झालं, हा झाला बँक ऑफिसरचा एक इंटरव्ह्यू. ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये ॲज इट इज लिहून टाका. नंतर युअर फेवरेट टीचर, आपल्याला हा एक इंटरव्ह्यू त्यांनी प्रिपेअर करायला आला होता. एक सोपा आणि छोटा बनवलेला आहे मी. ए विचारतो टीचरला, एक क्वेश्चन विचारणार आहे आणि नंतर टीचर आन्सर देतील. गुड मॉर्निंग सर, प्लीज टेक अ सीट. टीचर, थँक यू. येस, थँक यू. ए, why did you decided to become a teacher? In my family, my father, mother, my uncle are teachers, so I have decided to be a teacher. What type of qualification required to become a teacher? Teacher, you need to be B.Ed, to do B.Ed or D.Ed to become a teacher. A, what are your weaknesses? Well, I don't know my weaknesses. A, your students loves you very much. I try to be very frankly with my students and I understand their problems. A, you have got best teacher award. How do you feel? Really, I am feeling very glad. A, what qualities a teacher should have? Polite, humble, disciplined and knowledgeable. What do you think about new generation? This generation is very fast and they are doing very good in every field. A, do you want to give any message to your students? Do your studies regularly and work hard, obey your parents, teachers and elders. आता हा एक छोटासा इंटरव्ह्यू झाला. ओके, म्हणजे हा पण इंटरव्ह्यू तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचा आहे. आता दीक्षा व्हिडिओचा काही QR कोड मला इथे तर दिसतच नाहीये. मग माय टेक अवे काय शिकलो स्टुडंट्स आज आपण? चुझिंग ॲप्रोप्रिएट वोकॅब्युलरी अँड एक्सप्रेशन फॉर अ मॅन ऑफ ऑनर. आपण एखाद्याचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतोय तर मॅन ऑफ ऑनर म्हणून आपण काय करतो, तर एक प्रॉपर वोकॅब्युलरी आणि एक्सप्रेशन आपण तिथं वापरत असतो. क्वेश्चन फ्रेमिंग स्किल आपल्याला ह्याच्यातनं कळलं, कारण की जेव्हा आपण क्वेश्चन्स विचारतो तर क्वेश्चन फ्रेमिंग स्किल आपले डेव्हलप होत जातं. टेकिंग अप इन्स्पिरेशन अँड मोटिवेशन फॉर अवर ब्राईट फ्युचर. आपल्या ब्राईट फ्युचरसाठी आपण इन्स्पिरेशन घेत असतो. टू बिगिन अँड एंड अवर टॉक विथ पॉझिटिव्ह नोट. आपलं टॉक जे आहे म्हणजे कॉन्व्हर्सेशन जे आहे ते कसं करायचं, पॉझिटिव्ह नोटवर आपल्याला संपवायचं असतं. समजतंय तुम्हाला? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.